नोटा बदलीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांसमोर रांगा लागल्या, पण जंगलात राहणाऱ्या मूळ आदिवासींच्या दैनंदिन व्यवहारात कुठलाही परिणाम झाला नाही. आजही या आदिवासींचा बराचसा व्यवहार वस्तू विनिमय पद्धतीवर चालतो. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात कोलाम जमातीच्या आदिवासी समुदायाचे अतिदुर्गम जंगलात 22 पाडे आहेत. जंगलातील बांबू तोडून त्याच्या टोपल्या बनवणं, लाकूड तोडून आणणं आणि शेतमजुरी ही आदिवासींची नियमित कामं. पाड्यांजवळच्या मोठ्या बाजाराच्या गावात लाकूड आणि टोपल्या देऊन त्या बदल्यात 100-200 रुपये नाहीतर गहू, ज्वारी, तांदूळ, तेल, मीठ अशा जीवनावश्यक वस्तू घेऊन हे आदिवासी आपला रोजचा उदरनिर्वाह चालवतात. शेतात मजुरी करणाऱ्या महिला पुरुषांना 100-200 रुपये मजुरी मिळते. त्यामुळे या लोकांचा 500 आणि हजारांच्या नोटांशी काहीच संबंध येत नाही. या पाड्यांवरच्या अनेकांनी कधी 500 आणि 1000 रुपयांची नोट पाहिलीच नाही. जुन्या नोटा रद्द झाल्याची माहिती देखील अनेकांना नाही. बँकेत खातच नसल्यानं कधी या आदिवासींचा बँकांशी संबंध आला नाही. माहीतच नाही मला. मग शेतात जाणारे माणसं आणि आम्हाला माहित नाही ते. बरं, 500ची नोट आहे का तुमच्याकडे? नाही मजुरीला जाणाऱ्या माणसाला कोणी पैसे देणंच झाले आम्हाला. बँकेत काय खातं आपलं काम पडतच नाही. बँकेत आपल्याला तेवढं पैसे बदलायची काय गरजच नाही पडत. आपलं मजुरी पैसे येत राहतात जात राहतात. 500ची नोट आहे का तुमच्याकडे? नाही, 500 पाहिले नाही तर काय सांगू आता. 500ची नोटच पाहिली नाही? हा, पाहिले असं ना, आता तेवढं नाही ना, तेवढं हातात येतच नाही ना आपल्या हातात. म्हणाले आता लोक, आपण तर आपल्याला माहित नाही. अच्छा, हो लोक बँकेमध्ये चाललेत नोटा बदल. चाललेत, पण आपण गेलो नाही. आपल्याकडे नाहीच, आपण गेलो नाही. आता आपल्याकडे पैसेच नाही ना सर. सध्या देशभरात नोट बदलीमुळे गोंधळ सुरू आहे, पण देशात काय चाललंय ह्याची आदिवासींना माहितीच नाही. आजही आदिवासींचं जग जगावेगळंच आहे. सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.